बाळापूर ते पारस मार्गावर लागून असलेल्या निर्गुणा नदीकाठच्या गायरान जमिनीत खुलेआम अवैध रीती उत्खनन सुरू असल्याचे गंभीर वास्तव्य समोर आले आहे. जेसीबी मशीनच्या साहाय्याने नदीपात्रात खोलवर उत्खनन करण्यात येत असून हे उत्खनन इतक्या मोठ्या प्रमाणावर झाले आहे की परिसराचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. विशेष बाब म्हणजे या अवैध उत्खननाबाबत अद्याप कोणताही अधिकृत पंचनामा झालेला नाही. तसेच कोणतीही कारवाई होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या जेसीबीद्वारे सुरू असलेल्या उत्खननामुळे नदीकाठलगत उभारण्यात आलेले महावितरणचे वीज खांब धोक्याच्या स्थितीत आले असून काही खांब कोसळण्याच्या मार्गावर असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गायरान जमिनीवर होणारे हे उत्खनन कायद्याने गुन्हा असताना तरीही रेती माफियांचे हे धाडस सुरूच असल्याने महसूल विभागाचे दुर्लक्ष की संगनमत असा प्रश्न जनसामान्यांमध्ये उपस्थित केला जात आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे रेती माफियांचे मनोबल वाढत असल्याची चर्चा परिसरात जोर धरू लागली आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि अवैध उत्खनन त्वरित थांबवावे अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. आता प्रशासन यावर काय ठोस पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खंबे उभे आहेत, त्यांच्या आजूबाजूनं जे काही खनन चालू आहे त्यामुळे या खननाचा जो महत्त्वाचा विषय आहे की ते खंबे कधीही पडू शकतात आणि उत्खनन असेल किंवा मग इतर काही असेल तर त्याचीसुद्धा या ठिकाणी लोकांकडून मागणी अशी होत आहे किंवा हे खंबे जर पडले तर याला दोषी कोण, प्रशासन राहील किंवा मग संबंधित अधिकारी राहतील. महसूल विभागाने याकडे विशेष लक्ष देऊन किंवा MSEBच्या विभागाने याकडे विशेष लक्ष देऊन हे खंबे तरी वाचवावे, जेणेकरून या ठिकाणी इलेक्ट्रिकचे जे खंबे आहेत हे पडण्यापासून राहतील. ही विशेष AN न्यूजसाठी गणेश सुरदुसे, अकोला, बाळापूर.